मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जी मंजू आहे ती मंजू तिथे पोलीस स्टेशनला बसलेली असते आणि आता ती जेवायला बसते. तर आता तिच्या डोक्यात तेच टेन्शन येतं परत. तर भारती मावशी म्हणतात, मंजू काय झालंय तुला? तर मंजू म्हणते की काय हो भारती मावशी, तेच ना ड्रग्सचं टेन्शन, मला दुसरं काय असणार आहे. तर आता भारती मावशी म्हणतात, कशाला एवढं टेन्शन घेते मंजू, जाऊ दे ना, कशाला होईल ते होईल. आणि हे बघ, तू दादासाहेबाला साधा माणूस नको समजू. तात्यासाहेब हा खूप डेंजर माणूस आहे आणि त्याच्या नादी लागलं ना, तुझा तो संसारसुद्धा बरबाद करेल आणि तुला आणि सत्याला सुद्धा बरबाद करेल. त्यामुळे त्यांच्या नादी नको लागू मंजू, तू खूप नीच माणूस आहे तो, असं ती मंजूला समजावत असते. तर मंजू म्हणते की हो, पण आपलं काम आहे ना त्यांना सापडून देणं, अंमली पदार्थांना शोधून आणि त्यांना सापडून देणं. तर आता भारती मावशी म्हणतात, मंजू तू काही करू नकोस. आता मोरे सरांना सस्पेंड केलं, तुला सस्पेंड करीन, मला करेल, मग काय करायचं आपण, असं ते म्हणतात. तर आता इकडं मंजू घरी यायला निघते. तर आता चित्रकार असतात, तर चित्रकारांना समजतं की मम्मी साहेब ह्या त्या मंजूच्या आईची जमीन विकत घ्यायला निघालेल्या आहेत, असं समजल्यावरती आता चित्रकार खूप टेन्शनमध्ये असतात. चित्रकार आता म्हणतात, मला पहिले मंजूला नाही तर सत्याला भेटायला पाहिजे. आणि ते मंजूला भेटण्यासाठी तिथे येतात आणि मंजूला भेटायला तिथे बसतात. आणि बसल्यावरती आता मंजूला म्हणतात की काय ग मंजू, कायच करतेस तू, आणि हे बघ मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तर मंजू म्हणते की बोला ना पप्पा, काय झालंय. तर आता पप्पा म्हणतात, हे बघ मंजू, आता ज्या मम्मी आणि मम्मी तू आता शांत नाही बसलेली ती माया, अगं तुला माहिती का ती माया काय करते कारस्थान. तर मंजू म्हणते की काय झालं पप्पा. तर आता लगेच ते म्हणतात की अगं ती अशी कारस्थानं करते ना का बस, तिनं आता एक कारस्थान केलंय, त्याच्यामध्ये हे बघ, आता जी मम्मी आहे ना तिनं तुझ्या मम्मीची जमीन विकत घेतली आहे, म्हणजे अमृतासेनची जमीन तिने आता विकत घ्यायचं बघते ती तुझ्या आत्याकडून त्यांच्याकडून. आता काय करायचं आहे मंजू, तू काय करणार आहेस. तर आता मंजू म्हणते, काय बोलताय पप्पा तुम्ही, खरंच काय. तर चित्रकार म्हणतात, हो, तू सत्याच्या कानावर घाल, नाही तर आता काहीतरी कर. अगं नाहीतर ती माया ती जमीन घेईल तुझी, जा घरबीर सगळं घेईल विकत, मग काय करशील. तर मंजू म्हणते की पप्पा आता मी शांत नाही बसणार. तर आता जी मंजू आहे ती लगेच आता सत्याला फोन करते आणि सत्याने ते रात्री घरी जायला निघालेले असतात. तर आता मंजू म्हणते, सुत्या तुला काहीतरी सांगायचं आहे. तर सत्या म्हणतो, काय झालं वाघमारे, तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात. तर मंजू म्हणते की अरे सत्या, मम्मींनी अरे अमृतासेनची जमीन विकत घेत आहेत, आता काय करायचं आपण. तर आता लगेच सत्या म्हणतो, काय ही मम्मी अशी शांत बसणारीतली नाही आहे, मला आधीच माहिती होतं, चला हिला आता मी सोडत नसतो आणि हिला तिच्याच भाषेत उत्तर देतो मी, असं सत्या म्हणतो आणि निघतो. बघूया पुढील भागात आता काय घडणार आहे.